भाऊ बघा, एका विद्यार्थ्याला 30% मार्क मिळाले व तो 4 मार्कांनी नापास झाला, तर दुसऱ्याला 34% मार्क मिळाले तेव्हा त्याला पास होण्यासाठी लागणाऱ्या मार्कापेक्षा 8 मार्क जास्त मिळाले तर परीक्षा किती गुणांची असेल असा प्रश्न विचारला. प्रश्न सोडायचा कसा सर लेकरांनो, परीक्षा किती गुणांची. उदाहरणार्थ ही परीक्षा x गुणांची होती बाबा असं आम्ही मनाशी गृहीत धरायचं. परीक्षा x गुणांची. एका विद्यार्थ्याला या x गुणांच्या, हा जो पहिला विद्यार्थी आहे याला एकूण गुणांच्या 30% मार्क मिळाले. हे एकूण गुण जे आम्ही x समजले परीक्षेमधले एकूण गुण, उदाहरणार्थ x आहे. या एकूण गुणांच्या 30% मार्क या विद्यार्थ्याला मिळाले, मात्र तो 4 गुणांनी नापास झाला. याचा अर्थ असा लेकरांनो, त्याला 4 गुण कमी मिळाले. याचा अर्थ 4 गुण म्हणजेच मार्क त्याला पाहिजे होते. जर 4 मार्क मिळाले असते तर ही पोझिशन पास होण्याची त्याची झाली असती. हा झाला पहिला, किंवा याला फर्स्ट कंडिशन म्हणा, फर्स्ट कंडिशन. आता दुसऱ्या कंडिशन मध्ये काय आहे लक्ष द्या. दुसऱ्या मुलाला 34% मार्क मिळाले तेव्हा त्याला पास होण्यासाठी लागणाऱ्या मार्कापेक्षा 8 मार्क जास्त मिळाले. दुसऱ्या मुलाला एकूण गुणाच्या 34% मार्क मिळाले, मात्र त्याला पास होण्यासाठी लागणाऱ्या मार्कापेक्षा 8 मार्क जास्त मिळाले. म्हणजे याची पासिंग क्रायटेरिया एलिजिबिलिटी. जर 8 मार्क कमीही मिळाले असते तरी तो पास झाला असता. ही झाली सेकंड कंडिशन. लेकरांनो लक्ष द्या. आता याची मांडणी करायची कशी बघा. हे x गुणिला 30% अधिक 4, इकडं पहिली रास म्हणू याला, याचं आम्ही राशीमध्ये रूपांतरण केलं. दुसरी रास म्हणजे काय तर x गुणिला हे समीकरण दुसरं 34% वजा 8 का केले. जर याले 8 मार्क मिळाले नसते किंवा या एकूण मिळणाऱ्या समीकरण स्वरूप मार्कामधून 8 मार्क वजा जरी केले तरी तो पास आहे. त्याला जे 34% मिळाले हे 34% म्हणजे पास होण्यासाठी लागणाऱ्या मार्कापेक्षा 8% मार्क जास्त. 8 मार्क कमी जरी मिळाले असतील तरी तो पास झाला असता. ही कंडिशन. अशा पद्धतीची मांडणी करा लेकरांनो. हा जर गुणाकार केला तर काय येणार 30% आणि त्याच्यासोबत x गुणिला अधिक 4 बराबर. हा जर गुणाकार केला तर 34% त्याच्यासोबत गुणिला x हे वजा 8. वजा 8ला इकडे या 4 कडे घ्या आणि हे 30% सोबत गुणिला x तिकडे जाऊ द्या. म्हणजे या 4 कडे येताना हे वजा 8 अधिक स्वरूपात आणि हे 34% आणि त्याच्यासोबत गुणिला x याच्याकडे जाताना हे 30% आणि सोबत गुणिला x वजा स्वरूपात का मांडायचे. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना वजा असेल अधिक आणि अधिक असेल वजा स्वरूपात मांडावी लागते. हे पद या 4 सोबत अधिक आहेत म्हणून वजा स्वरूपात, हे 8 वजा आहेत म्हणून अधिक स्वरूपात. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुणिला असेल भागीला भागीला असेल गुणिला अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते. हे काही गणितीय गुणधर्म पक्के लक्षात ठेवा. इथं बेरीज 12 बराबर ही वजाबाकी किती तर 34 मधून 30 गेले, 4 राहिले, मात्र हे राहिलेले 4% आहेत आणि हा x त्याच्यासोबत. आता 12 बराबर 4%ची व्यवहारी अपूर्णांकात मांडणी 4/100 अशी केल्या जाते. हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. सोबत गुणिला x. आता या 12 कडे येताना अर्थातच हे 100 गुणिला आणि 4 भागीला समोर x का मांडायचे सर. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना लक्ष द्या. छेदस्थानी असेल अंशस्थानी, अंशस्थानी असेल छेदस्थानी मांडावी लागते. म्हणजे आता हा भाग कसा गेला 3, म्हणजे 3 गुणिला 100, 3 गुणिला 100 बराबर x. अर्थात हा गुणाकार 300 गुणांची
300 गुणांची परीक्षा, हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं उत्तर एक्सचा व्हॅल्यू 300 आला. याचा अर्थ परीक्षा किती गुणांची, यासाठी आम्ही ते गृहीत धरलेलं चलपद होतं. प्रश्न विचारला की परीक्षा किती गुणांची असेल, 300 गुणांची, हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. ओके. परीक्षा किती गुणांची ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता.